दिसन दिसली हो करिश्मा, कशी काय आली हो इकडे? ये ना माघारी. चल म्हटलं फुलं आणाले, फुलं आमच्या एरियात आहे नाही. चल म्हटलं मग तुमच्याच घराकडे. तर आली तर एक फुल नाही झाडाले. आतापर्यंत राहते का हो करिश्मा? कधीतरी आतापर्यंत राहते. आमच्या इकडल्या कामावरच्या बाया जाते ना इकडून तर फुलं तोडून घेते हो बाई. एक फुल नाही राहू देत, घरच्यासाठी तर नाही राहू देत आम्हाला फुलं. तसंच असलं ना घरी तर फुलं म्हटलं फेकून द्यायला लागते, नसलं म्हणजे बाहेर फिरायला लागते मला फुलं. आणि फुलं म्हटलं फुलं असल्याशिवाय म्हटलं देव चांगली नाही दिसत. पण देव काही म्हणत नाही फुलं वाय म्हणून, पण आपल्याच मनाला समाधान नाही वाटत ना. तर आहेच बाई, काय करतो. ये ना आता लय दिवसानं आली तर ना घरात. ताई मी पोरगी शाळेत जाते, तिला शाळेत घेऊन घालायला लागते ना मला. अजून वेळ होईल तर आई करण कुठे गेली कळवीन घरात. ते टाकलं का लहान सुकली ताई हो कांचन? किती वर्षाची आहे व? 3 वर्षाची झाली बाई. चालली तर शाळेत जाऊ देतो, नाही गेली तर घरी राहीन. काय करतो, सवय लावा लागते करायला. नाही तर बोमलते पोट्टे मागरच्या शाळेत जाते ना पोरं, तर मग त्याच्या मागं लागते. तर जाऊ दे बापा म्हटलं, काय करतो घरी जाऊ देत असतो. मग शाळेत सवय लागते म्हणून गोंधळ करते घरी, लडपड की शाळेत जाईपर्यंत कलर राहते माघारी. जाऊ दे म्हटलं, जाते तर जाऊ देत असतो शाळेत. ना बाई लेकरं नाही तर आठवते मा पोरांना किती आठवलं शाळेत जासाठी. लढू ठोकून ठाकून शाळेत नेऊन घालवं. सगळेजण नवल करे पोट्ट शाळेतच नाही जाय. आताही त्याच्या बाबाला नेऊन घालायला लागते म्हटलं. आणि आणायला जावं लागते, न्यायला नेऊनही द्यावं लागते. आता माझी पोरगी लहान आहे म्हणून, नाही तर मग मोठी झाली म्हणजे आपल्याला काळजी नाही राहत ना. मग येते शाळेतून. सोरीची जात आहे बाई, अशी नको करत जो. न्यायला जात जाय, आणायला जात जाय, एकटी लिहू नको देत जो. आताचा जमाना काही चांगला आहे काय? पहिलच्या आणि राहिलं काय? आपण कसं शाळेतही जाऊन वापस येऊ असं आहे काय? कोणी आणून घाले? आताचे लोक काही चांगले नाही हो बाई. पोरीवर लक्ष ठेवत जाय. ताई तुमचंही बरोबर आहे, मलाही समजते. पण आता तिचे बाबा नेऊन घालते, नाही तर आजी घालते, नाही तर आप्पा घालते. नसलंच कोणी तर सुवर्णाताई नेऊन घालते तिले, आणायला जाते. घरी लय जण आहे म्हणून तुम्हाला काळजी नाही बाई. हा माय पोरगाले रोज नेऊन द्यायला लागते, नानाले जाते त्याचे बाबा. घरी राहते वावरातून आले का मग चालले जाते. नाही आले असले तर गाडी आहे तर पटकन जाते आणि पटकन घेऊन येते. मला काही काळजी नाही बाई माय पोराची. पोरगी कोणच्या वर्गात आहे मला माहितच नाही. लय दिवसाची दिसतच नाही. तर शिकायला नाही काय गावात? हो बाई, पॉलिटेक्निकल करून आली तर गावातच कुठे 2 वर्ष झाली. ट्युशन राहते, आलेच नाही भेटत. किती हरिक ते मान माय पोरीचं, पण आले भेटत. तिच्या बाबाला म्हणतो नेऊन द्या, कणिक नेऊन देते दवली तळलेली. डबा काही आवडत नाही मेथचा तिले. काय करतो, गहू डाळ सगळं नेऊन द्यायला तुम्ही तिथं. काय करतो मग, घरचं आहे ना आपल्या घरी, शेतीत पिकते ना तेवढं. नागपूरला होती ना ताई शिकायला, तर मी पण डबाच नाही लावला. तर मी मेथचा डबा नाही लावला. तर आम्ही स्वयंपाकच करू, माझी मैत्रिणी करेन मी करू. तिला काही आवडे नाही मेथचा डबा. कधी मसाल्याच्या भाज्याच राहे, काहीच राहे. बिमारीच पड बाई मी त्या डब्यानं. मी काही खाऊ नाही मेथचा डब्बा. ये ना इथं गोष्टी सांगून आली वाटत ये. तुझ्या पुरीले माघारी एवढं पाहिलं होतं तिले, त्यापासून पाहिलंच नाही. आणि स्वभाव कसा माहीत पडन तिले आमचा. आनंद आमच्या घरी म्हणजे आनंद बाई, आनंद त्या घरी आणून करिश्मा. आज जातो आता, लय वेळ झाला ना. अजून वाट पाहिजे माई बुडी, पण अजून तेल वावरात जा लागते. तेच कावतोय सासू, ते सासून बाई भलं येत आहे बाप्पा तुमचं. नसून आहे आता काय करण, वावरात जाईन नाही तर त्याला वाटते जाऊ दे बा. काय करतं, घरीच राहून हला बसून म्हणते. मला काही गमत नाही म्हणते. मग वावराची चंद्री राहते म्हणते. काय करतो घरी राहून अशी म्हणते, म्हणून जाते. हित नाही माझ्या बुडीले, हित नाही तिला गमत नाही घरी, म्हणून जाते ते. आता मागाचा माणूस किती वेळा कला वाटते तिले जाऊ नको जाऊ नको, पण ऐकते का ते? भाऊजीले ऐकत नाही आणि बुडेवाले नाही ऐकत, नामाले नाही ऐकत. काय करावं तर तिचे पाय लागव काय? सुनायला चांगली आहे ना तिच्या, काय करून मग. हा नाही तर सुनायचे भांडण होते ना, कलकल कलकल घरात राहतेस ना. हा तिला बोला नाही लागत, करतेस बाबा सुना, असं आहे ना. त्या घरात राहते किती चांगलं आहे, किती बेकार आहे. त्याचं नशीब त्यालाच माहीत राहते हो ताई. सांगून काय करू मी मग ताई. काकू तुम्हाला गोष्ट माहित नाही काय आपल्या पुऱ्यातली? घरची मला नाही माहित. मी घराच्या बाहेर निघतच नाही. माझे काम सरत नाही. आणि मेहनत तिचं कलकल कलकल राहते. त्याला सांभाळण्यातच वेळ जाते मला. त्या सुनीवरच कावरते. काय करू, दुसऱ्याच्या घरी लक्ष देऊन आपल्याच घरचा तमाशा किती आहे. पण कोणाच्या घरी काय झालं मला हे नाही माहिती. ती तुमच्या घरात लक्ष देते, स्वतःच्या घरात काय झालं तर माहित नाही काय तुम्हाला तिच्या. तुमच्या घरात मुंडके घालू पाहिजे, काय झालं काय नाही, कोणत्या गोष्टी चालू आहे, सगळ्या गोष्टी साऱ्या पुऱ्या सांगते. स्वतःच्या घरी सासू सासऱ्याला हाकलून दिलं तर माझ्या सुनीचे माझ्या पोरीच्या म्हटलं सासूनं म्हटलं अडवलं म्हटलं बुडाबुडीले. बुडाबुडी कोट्यात राहायला चालले होते हो बाई. बुडाबुडी हे किती बचल बचल करते, दुसऱ्याला मोठी ज्ञान पाचते. असं करा लागते तसं करा लागते. आम्ही बाय आमच्या सासू सासऱ्याला
पाहिलं नाही ना किती चांगले वागवले. तर सासरे माझ्या पोरीच्या सासूनं म्हटलं थांबायला लावलं म्हणून एक दिवस तिच्या घरी राहिले. मला काही माझ्या पोरीनं सांगितलं नाही. मला बाहेरून माहीत झालं हो बाई कांता काकू. हिंमत काय हिंमत आहे तिची. तुम्ही ते तोंडावर दिसते अशी माशाने हाकलत मा अज्जात बाई आहे लय भानगुडी आहे म्हटलं. ती तुम्ही तिचा स्वभावच कुठे पाहिला लय ऑरकाट आहे म्हटलं. चुगल चोट्टी आहे, भांडणं लावी आहे, एक नंबरची सत्यानाशी आहे म्हटलं. लय बदमाश बाई आहे. हा माझ्यासंगत झालं तर मला माहीत आहे म्हटलं कशी आहे तर ऑरकाट तोंडी लय बदमाश आहे म्हटलं. ते आता सासू सासऱ्याला हाकलून दिलं तर मला माहीत झालं ना. हा आता लक्ष्मी म्हणते तिची दोघीजणी एक झालत्या आणि आता मार भांडणं झाले. त्या दोघा जणांना आणलं माय बाप्पाले यायले टाकून देतो म्हणे नवरा. तरी वागवतो. आता तिची सासू म्हणे राहू दे म्हणे बाई काही तमाशे करू नको बाबू राहू दे म्हणून ते थांबवलं हो बाई. नाही तर नेऊन घातलं असतं यायले दोघीले मायबापाच्या घरी. शकुंतलाबाई काही म्हणे नाही का हो हा लडकं मडकं तोंड करू हा तशी बोलत नाही शकुंतलाबाई. तशी लय चांगली आहे कधी घरातलं सांगत नाही. ह्या एवढ्या दोघी बदमाश आहे का हो. लयच बदमाश तोंडावर दिसे. माझ सुनीले म्हणे घेऊन येतो म्हणे सुनीले. मी गेलीच नाही घेऊन तिच्या घरी. काय करतो माहित नाही सुनील कामच पुरते कुठे बाई. माझ घरी लय तमाशा आहे. पोरीला सांभाळा लागते. पोरगी ऐकत नाही. लग्न करून द्या होतं. माई मुठी लाडून ठेवलं माई नाही तिच्या. लग्न करून दिलं असतं मग काही टेन्शन कमी झालं असतं बाई माझ्या घरचं. एक पण पोरगं भेटून नाही आलं का करते येईल कोणतं केलं पाहिजे फटकन. दुसरं पण पोरग पाहा लागणं आता तुम्हाला. आता काही भेटत नाही. आता 2 लग्न झाले तिचे. आता दुसरं पण पोरग भेटन. पहिलं पण पोरग भेटन काय आता ती पाहा लागन. आता एखादं पोरग पाहा लागन. नातेवाईकात असलं तर माहीत पडन. पहिलं पण असलं तर सांगन मग. भेटते काय सत्यानाशीले मागं चल मा बदमाश पट्टी आहे. अजिबात ऐकत नाही. नीरा तोडा तोंड देते हो बाई काय करा काही समजतच नाही मला. आणि माय पोरीचे गुन्हा लपते नीरा गुन्हा लपते असं वाटते योग द्यावे पुट्टीच्या गळावर. पण मारू शकत नाही. माहीत येते दड दड माया अंगावर काय करतो बोलून तिने म्हणून काही बोलत नाही हो बाई मी. नाचून बाई चांगली आहे हो. आजी आजी करते पाणी देते पाय दुखले तर म्हणते आजी मलम घे लाव लय चांगली आहे नाचून. हेच तशी आहे बाई सुनन नाही नातच तशी आहे. काय बोलतो बाई आपले दात आणि आपले सोट काय करतो सांगायला नाही पुढं पण लय तपते म्हटलं म्हणून तुला सांगून तरी आली. सांगू नको बाप्पा मी त्यापाशी सांगितलं. सांगत नसतो कोणत्या गोष्टी बाहेर सांगत नसतो. कोणी मापाशी किती गोष्टी सांगते पण मी सांगतो काय आजपर्यंत आलं काय माझ्या कानावर. तो गोष्टी सांगितल्या बा म्हणून इथं इच्छी तिथं लावली म्हणून तुमच्या कानावर आली काय ऐकू. वजंतीचीच गोष्ट सांगायला आली ती. लय नकानं गोष्टी करते. नकाला लय शेंडा आहे ना तिच्या म्हणून सांगायला आली ती. पाय कशी ऑरकाट आहे. किती बडबड करते म्हटलं. माझ घरापाशी गाडी ठेवते आणि माझ घरापाशी बडबड करते. आम्हाला बडबड करते. हिची काय बापाची जागा होय काय. हिच्या बापाची जागा होय काय सरकारची वय. मागरची बंडी वाटलं समोर वडायला लागते. वडते मागरचा मनात जाऊ दे वडते बा राहू दे गाडी ठेवायला जागा नाही. पण किती टपट टपट करते. किती तोंड तिले वजन तिले तोंड आहे म्हटलं. बचल 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 करते. भांडणाचं कधी पाहिलं काय. एक कानपटीत द्यावं असं वाटते पण बोलता नाही येत ना. कोणाच्या अंगावर हात घातला तर चांगलं म्हणते का आपल्याला म्हणून काही मारायला पुढत नाही. किती का तोंडानं बोला पण मारावं नाही. माणसाच्या अंगारी ते माणसं गरीब आहे म्हटलं वजन ती मार काढाय कायच करावतं. तशी शायनी लय लोकांच्या घरात तसं झालं स्वतः घरचं नाही पाहुणारी. पण बुडाबुडी खरंच गरीब आहे हो बाई. कधी निर्मला बाईनं कोणासोबत भांडण नाही. प्रेमानं बोलणं कामधंदे चल बाई वावरात. आम्ही किती वर्ष दोघी जणी एकमेकी संगत कामाला जा पण कधी आमच्या दोघीचं भांडण नाही झालं. आमचं असं काही झालं नाही. हे सुनगट्ट नीरा इथं तिथं मुंडकं घालते भांडणाला. लक्ष्मीले नाही सवय. लक्ष्मीले इनच पेटून दिला सोड वजनतीच बदमाश आहे म्हटलं घरातली. एक नंबरची चुगलखोर बाई आहे तमाशखोरी आहे. लय सरकट आहे. बुडी येत असते माघारी सांगते काही गोष्टी. बुडी सांगते पण मी काही ऐकत नाही बाई. कायले ऐकावं आपल्यावर भांडण येईन म्हणून मी काही ऐकत नाही. बसत असन तर बस म्हणतो बाई नाही तर चालली जाय म्हणतो. आम्ही सप्पास म्हणतो. काय भांडणं घेतात हे बाई. भानगुडी आहे एक नंबरची. कुठे बसतं चुगलखोर इथं तिथं उसनं मागायला जाते. नीर बेकार सवय आहे तिले. नाही जर तुम्ही घरी मागरचा माणूस म्हणून कुठे गेली पप्पा हिंडाले वावरातून ना सकाळीच गेले. पालक आणतो म्हणे वाडीत पालक आहे तर पालक आणतो म्हणे दायवाजीले म्हणून गेले ते वाडीत. टमाटे आहे तर टमाटे आणून वावरातून दिन ना दिन मारलं लहान लहान आहे काकू नाही तर दिला असता तू मग काकू. बरं झालं हिने येऊन सांगितलं. आता बरं झालं ना जास्त नाक काढलं तर सांगतो मग तिले. तिने माझ्या घरात लक्ष दिलं पाहिजे. फक्त मला मजा झाली भली वसा काढतो तिची मी. ती जातो बाहेर काय म्हणते शांतीच्या घरापाशी जाऊन बसतो उलीशी. काय सांगते शांती माहीतच पडते सांगते का नाही सांगत. झाली बाई वजंतीची तर लस निघाली.
तुफान निघाली. आपण तर साधं बाधच आहे हो. काय झालं बाप्पा वजंतीच्या घरी? मला नाही माहित बाप्पा, मला माहीतच नसते. बाप्पा तुम्ही जवळच्या मैत्रिणी असून तुम्हाला माहित नाही? माहित असन तुम्ही माझ्या तोंडातून काढून घ्यासाठी जाऊ दे. तुम्हाला गरज नाही तर मीच काय सांगतो. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला सगळ्या गावाच्या खबरा राहते माहित. मला मग विचारून आले. मला तर सगळ्या गावाच्या माहित नंतर माहित झाली गोष्ट. आणि अशी करून आली हो अनिता. भले हुशार आहे हो तू. माहीत आहे बाई, पण कुठे बाई अनितानं सांगितली गोष्ट, अनितानंच गोष्ट सांगितली असं बिन ना. मावरशी भांड, मागचा माणूस आहे गरम, मागची बुडी सांगते मग भांडणं झालेली पुरेतले नवऱ्यापाशी. कुठे बसतो बाई, माय नाव घेतलं तर मलाच लाता खा लागत. मी नाही बापा, मी कायच्यातच काही नाही राहत. मी काही सांगू नको मला ती गोष्ट. तिच्या कानावर गेलं तर तोंडावरच बोलते, भांडायला शेती बाई. कुठे बसतं माय सासूले माहीत झालं आणि मा घरी आली तर कुठे बाई लाता खा लागन मलाच माझ्या नवऱ्याच्या हातच्या. मी काही ऐकत नसतो अशा गोष्टी. तू सांगत असन तर माझ्या कानावर ऐकतो, आणि मी काही कोणापाशी लावत नाही एकाची दोन. नाही तर खरीच तशी उपटल्या थुत्राची. चली हो काकू. आली होती वजंतीच्या घरी. जातो म्हटलं एक चक्कर माराले, जाऊन पाहतो काय झालं म्हणून चालल्या का तिथं. तुमच्या घरी तर होते त्या. काय झालं सांग ना मला काकू. काय सांगू बाई तुले, काय सांगू. फालतूशी घेणं नाही देणं नाही काहीच नाही. काय झालं काहीच झालं नाही त्याच्या घरी. तशी चालली मी बुडीच्या भेटीले. बुडीचा पाय दुखे म्हणून चालली भेटीले. काय सांगू तुले मी. तू अशी आहे बापा, तुले भले गोष्टी ऐकायचा नांद आहे बापा. काय सांगतो तुले, काही समजतच नाही तुले. मला माहिती ना तुम्हाला सगळंच माहित आहे म्हणून. तुम्ही सांगत नाही आम्हाला. नका सांगू बापा, जा. काय करू इले सांगून भांडणं लावाले फालतूच. माझ्या सांगावर येईन. शांताबाईनं सांगितलं तीच गाववर बोंब झाली. वजंतीनं काढून दिलं बुडाबुडीले मावर अशीन. ती कपटी आहे शांता काकू, सांगत नाही म्हटलं. माझ्या सासूले म्हणून आली कपटी आहे, अशी आहे तशी आहे. लाता खाईन काय माझी सासू. लयच हुशार आहे तू. दिवाळी सुनीले सासूची. नाही तर मोठी गोष्ट सांगतो सासूची तू मापाशी. डाव घरीच लागत असते. तू तरी त्या सासूला बेकार म्हणशील का. शेवटी मला तिथंच राहा लागते का, त्या घरी येऊन राहा लागते मला. बोलाले पुट सुवर्ण त्या संग तू भांडायला सुट्ट. मी साधा मनानं म्हटलं सांगशील त्या सासूशी सांगू नको. आपली गोष्ट आपल्यात ठेव. तुझं खरीच आपल्यातच मैत्री नाही ना, शेवटी ठेवाच लागल. विचारून आली काय झालं वजंतीच्या घरी काय झालं. ये मी काय सांगू बाई, लाता खाऊ का लोकांच्या. कुठे बाया म्हटलं इच्छी तिथं वाटच लावते. कुठे बसतं लाता खायच्या धंदे. मी नाही सांगत असतो, मी बोलतही नसतो बापा. का ऐकून घेतो इकडून सोडून देतो. काय करतो कानानं ऐकायचं गुच्च्या प्राचं. काय करतो येडा बडून पेढा खाल्लेला बरा. येडा बळून पेढा खाच लागते. कुठे बसतं कोणाच्या झिपोट्या काय एवढ्या लंबी आल्या काय गोळाले. आपण नाही बा आपण दुरून पाहत असतो. माझ्या घरी होते पण मी एका शब्दाने नाही विचारलं काय करतो. ऐकून घेतलं गुटू गुटू काय करतो. कोणाच्या घरात लक्ष देऊन आपल्या घरी तेच आहे आज नाही उद्या. कधी करिश्मा इकडे दिसली व कुठे गेली तर दिसलीच तिकडे. मला जाताना कोणाच्या घरी गेली बा. गेली असून बिचारी. जा वाटलं असून कोणाच्या घरी. फुलं आणायला गेली असून. देवपूजा आहे तिच्यावर. फुलं आणायला गेली असं. झालं वाटते आजकाल दोघीच. नाही करत तो दोन कराव काय. जावा एकाच घरात राहा लागते मला. तू तर भले त्या पोटात आलं वाटते. दोघी जावा चांगल्या राहून आलो तर आम्ही. हो बरोबर आहे, हिच्या पोटात आलं. तुम्ही दोघी जण चांगल्या राहून आल्या तर काय लिहिन बाप्पा, चांगली गोष्ट आहे. नाही काय पोटात येते. मी नाही केला बाप्पा विचार असा. मी गमत केली तुला तर खरंच लागलं. नाही असते तसंच बोलून दाखवत असते एकदम. अशी गमत केली म्हणतो तू. गमत नाही केली, त्या मनात होतं ते थेच बोलून दाखवलं. हो बाई मी सुवर्ण आहे. मी देख टोकशान हुशार आहे म्हटलं. तेवढी हुशार तर असं बाप्पा. हुशार तर आहेस तू. साऱ्या गावातल्या तुला खबरा माहित राहते. तू हुशार नाही तर काय बाप्पा. अशी बोलतो बिनल. त्या सोबत बोलायला नाही पुढं जाऊ दे बाप्पा. मी आलती अनिताच्या घरी. अनिताच्या घरी चालली होती. काम होतं मला तिच्या घरी म्हणून चालली होती. तर तुम्ही दिसल्या बाप्पा इथं उभी आहे म्हणून गोष्टी सांगत बसली. चल अनिता त्या घरी. चल.